नमस्कार, मी प्रदीप माबदी. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता लवकरच दसरा सुरू होईल आणि टेनिस क्रिकेटच्या हंगामाची सुरुवात होईल. सर्व संघांची आता ओपनिंग देखील सुरू होईल. आता सांगायचं झालं म्हटलं तर आपल्या विभागामध्ये संघर्ष प्रतिष्ठान संलग्न पंचक्रोशी क्रिकेट विभागामार्फत विविध क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन केलं जातं. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत आपल्या विभागातील संघ म्हणजे जवळपास आपल्या विभागामध्ये 27 गावातील 50च्या आसपास संघांचा समावेश आहे आणि त्या संघांमार्फतच आपल्या विभागामध्ये पंचक्रोशी मर्यादित सामन्यांचे आयोजन केले जातात. आणि या सगळ्यांना एकत्रित ठेवण्यासाठी आपले संघर्ष प्रतिष्ठान संलग्न पंचक्रोशी क्रिकेट विभागाची एक कमिटी आहे. दरवर्षी सीझनच्या सुरुवातीला कमिटीची मीटिंग होऊन आपल्या सर्व रजिस्टर संघांची एक मीटिंग होते आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या सीझनबाबत योग्य त्या सकारात्मक जे काही बदल करायचे असतील त्या संदर्भात सर्वांच्या समोर चर्चा होते. या बाबतीत आता सीझनची सुरुवात लवकरच होत आहे आणि त्या बाबतीत चर्चा व्हावी किंवा एक आपल्या मीटिंगमध्ये कोणत्या प्रकारे चर्चा व्हावी यासाठी कमिटीची एक मीटिंग आयोजित केलेली होती. एक विरंगुळा म्हणून कमिटी नेहमीच आपल्या येणाऱ्या सीझनबाबत चर्चा करण्यासाठी एखाद्या ठिकाणी एक छोटीशा पिकनिकचे आयोजन करते आणि त्याच ठिकाणी जे काही येणाऱ्या सीझनच्या सुरुवातीच्या सभेमध्ये आपल्याला नवीन काही बदल करायचे असतील किंवा त्या पूर्ण सीझनची तयारी कशी करायची असेल या संदर्भात चर्चा करत असते. ती चर्चा झाली आणि आपल्या पंचक्रोशीचे कमिटीमधील बरेचसे सदस्य उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या पंचक्रोशी क्रिकेट विभागामध्ये पंचक्रोशी क्रिकेट विभाग आल्यानंतर जे काही बदल झालेत क्रिकेटमध्ये त्या संदर्भात त्यांनी आपले काही मनोगत व्यक्त केलेले आहेत. मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी जे काही आपल्या पंचक्रोशी क्रिकेट विभागाबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं आहे ते पुढे दाखवत आहे. आतापर्यंत आमच्या पंचक्रोशीला आशिष स्पोर्टकडून बरीचशी मदत झालेली आहेत. आशिष स्पोर्टचे संस्थापक इथे आहेत, परंतु त्यांच्याबद्दल आमच्या पंचक्रोशीचे अध्यक्ष तेजस बटाले साहेब यांना हे काही 2 शब्द सांगणार आहेत. पण एक मी खरं सांगेन प्रदीप, जेव्हापासून आशिष स्पोर्ट्स आपल्या पंचक्रोशीमध्ये जेव्हापासून त्यांनी त्यांचं बिझनेस चालू केला आहे तेव्हापासून आपल्या पंचक्रोशीतील बऱ्याचशा खेळाडूंच्या अंगावर आपल्याला आशिष स्पोर्ट्सची जर्सी आपल्याला बघायला मिळते आणि खरंच अतिशय उत्तम प्रकारे ते आपल्याला ती क्वालिटी देतात ना. तर म्हणजे आवर्जून घालतात लोक की चल आशिष स्पोर्ट्स म्हणजे एक क्वालिटी ब्रँड म्हणून आपल्याला बघायला मिळतं आणि खरंच एक चांगली जर्सी आपल्याला ते देतात. तर वी स्टे विथ आशिष स्पोर्ट्स ओनली आणि इन फ्युचरमध्ये त्याचं खूप मोठं नाव होईल त्यासाठी प्रयत्न करायचे. नक्कीच, कारण आजही आम्ही घातलेले आहेत या टी शर्ट आशिष स्पोर्ट्सच्याच आहेत आणि नेहमीच त्यांचं आमच्या धन्यवाद असेल. आता आपल्यासमोर आहे एकच माझी अपेक्षा आहे, मी त्यांना विनंती करेन मला ब्रँड ॲम्बॅसेडर कधी बनवलं आशिष स्पोर्ट्स. तुम्हाला ब्रँड ॲम्बॅसेडर नक्कीच ते बनवतील. त्यांच्या चेहऱ्यावरून असं वाटतं नक्कीच ते विचार भविष्यात करतील. जर मी झालो ब्रँड ॲम्बॅसेडर तर आशिष स्पोर्ट्स खूप उंच राहील. नक्कीच. आता आपल्यासमोर आहेत भविष्यात आम्ही पंचक्रोशीची धुरा जे सांभाळू शकतात आणि आता त्या पद्धतीनं काम देखील करतायत. एक शाळेला मदत करण्यासाठी एक पंचक्रोशी बनवलेली आहे आणि आता सध्या त्याचं चांगलं नेतृत्व करतात असे आमचे हेमंतजी मुलुक साहेब आहेत. मी विनंती करतो की त्यांनी 1-2 शब्द आम्हाला मार्गदर्शन करावे. ॲक्च्युली पंचक्रोशीमध्ये आल्यापासून मला तर बहुतेक काही नॉलेज नव्हतं, पण तुमच्यासारखे मित्र भेटले आणि खूप चांगल्या गोष्टी मला शिकायला भेटल्या. त्याबद्दल पहिलं तुमचं धन्यवाद. आणि भविष्यात तुम्ही मला सांभाळून घेतलात आणि यापुढे पण सांभाळून घ्याल त्यासाठी पण मी आधी तुमचे आभार मानतो. आणि माझ्यापेक्षा खूप सिनियर असल्या कारणाने आणि मी खूप कमी वयात असल्या कारणाने मला खूप तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं मिळते आणि यापुढे पण चांगलं करेन त्यासाठी तुमचा आशीर्वाद. नक्कीच तुमच्या भविष्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा आहेत.
खेळाडूची ओळख तुम्हाला करून देईल. ज्या खेळाडूला मी खूप जवळून बघितलं खेळताना, आपली पंचकृषी त्याला खूप कमी ओळखते, पण तो प्रशांत कांबळी, बोरतर संघाचा साईगोपाळ बोरतर संघाचा खेळाडू आहे ना. मी त्याची बॅटिंग ज्यावेळेस बघितली ना, म्हणजे तो खेळाडू पंचकृषीमध्ये खूप उशीर आला, परंतु जेव्हा आला त्यानंतर त्यांनी ते खेळ दाखवला. पण जर आपण त्याला त्याच्या पीक पॉईंटला किंवा यंग एजला बघितलं असतं ना, तर तो खेळाडू कदाचित आज वेगळ्या लेवलचा असता आपल्या. हो नक्कीच, कारण आम्ही जेव्हापासून पाहतोय कमिटीमध्ये काम करत असताना आणि सिनियर खेळाडू असताना देखील त्यांचं जे मोलाचं मार्गदर्शन आपल्या पंचकृषीला मिळतं आहे ते खरंच चांगलं आहे. भविष्यात देखील त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळेल आणि आज त्यांची टीम जशी नावारूपाला आहे तसंच आपली पंचकृषी नावारूपाला येण्यासाठी देखील ते नक्कीच प्रयत्न करतील अशी आशा व्यक्त करतो. आणि अजून एक खेळाडू सांगू, त्याची एक ओळख देऊ मी, म्हणजे आपल्या पंचकृषीला वीचा बादशाह म्हणतो ना, हो, नक्कीच. मध्ये खेळणारा एखादा खेळाडू असतो ना, जो खेळाडू मी त्याला बघितलं, विराट कोहली ज्यावेळेस हरीश रावला तो एक षटकार मारला होता, तो आज पण लोक बघतात. विराट कोहलीनंतर जो षटकार जर कोणी मारू शकला असता त्या जागेवर, तर तो हा प्लेअर आहे आपल्याला, है ना, विनय माडिक बोंबडीचा. नमस्कार. तर व्हीचा एक चांगला खेळाडू, म्हणजे मी त्याला व्ही मध्ये खेळताना बघितलं. त्याला तुम्ही जर पुढे टाकलात तर तुम्हाला समोर तो मारणार. व्हीचा एक चांगला खेळाडू म्हणून आपण त्याला बघतो. तो एक खेळाडू सुद्धा आपल्याबरोबर आहे. हो नक्कीच. आणि आता सध्या पंचकृषीची धुरा भविष्यात जे समर्थपणे सांभाळू शकतात त्याच्यामध्ये एक अग्रगण्य नाव असे विनय महाडिक. लिजंड प्लेअर. आणि मी विनंती करतो की त्यांनी थोडा आपले अनुभव कथन करावेत. मी पंचकृषीमध्ये कमिटी स्थापन झाल्यानंतर माझ्या मते मी 2 वर्षानंतर या कमिटीमध्ये आलो. पण या पहिलं असं होतं की आपली एक समज असते की आपल्याला एक लिमिटेड नॉलेज असतो किंवा कमिटी कशी काम करते, ह्याचं काय आपल्याला, आपण बाहेरून काय करते कमिटी ते जोपर्यंत तो व्यक्ती किंवा जी पंचकृषी आहे जोपर्यंत त्यामध्ये ते काम नाही करणार, जोपर्यंत त्यांना ती किती स्ट्रगल असतो स्पॉन्सर आणणं, एक टुर्नामेंट ऑर्गनाईज करणं, हे तोपर्यंत त्यांना कळणार नाही. म्हणून माझी एकच रिक्वेस्ट आहे, जी आमच्या वाडीतील आमच्या पंचकृषीतील जे यंग प्लेयर आहेत किंवा जे आमच्यासोबत खेळतात, आमच्यासोबत असतात, त्यांनी पण आमच्यासोबत थोडं कमिटीमध्ये यावं आणि ॲक्टिव्हली पार्ट घ्यावं. म्हणजे काय आपले जे ज्या प्रकारे आपण जी अरेंजमेंट करतोय, टुर्नामेंट करतोय, अजून चांगल्या पद्धतीने करता येईल. नक्कीच, कारण आपले जे मनोगत आहे भविष्यात जी तरुण पिढी क्रिकेटकडे आहे आणि क्रिकेट बरोबरच ज्यांना आपल्या गावाची, आपल्या वाडीचे नावलौकिक पुढे करायचं आहे त्यांच्यासाठी विनयचं मार्गदर्शन अतिशय मोलाचं आहे. त्याच पद्धतीने आता मी अशा व्यक्तींकडे जात आहे जे लिजंड प्लेयर आहेत आणि जरी ते वयाने मोठे असले आणि क्रिकेटमध्ये आत्ता लिजंड असले तरीसुद्धा आजही आमच्याबरोबर त्याच ताकदीने, त्याच स्फूर्तीने मैदानामध्ये असतात, बरोबर पंचकृषीला पुढे नेण्यासाठी देखील प्रयत्नशील असतात असे रवींद्रदादा मळेकर. दादा आधी बोलण्याच्या आधी मी त्याच्याबद्दल बोलले. नक्की दादाच्या समोर मी बॅटिंग नाही केली, कारण मी बॅटिंगला माझ्या टीममध्ये तेवढा वर नाहीत. पण जेव्हा पण त्यांना बॉलिंग टाकताना मी जे बघितलंय ना, म्हणजे आज पण वयाच्या 45मध्ये आज तरुण मुलांना लाजवतील अशी बॉलिंग ते करतात. आणि खरंच ॲक्च्युली अशा प्लेअरची इज्जत आणि प्रत्येक संघाने केली पाहिजे. आणि दादा खरंच ह्या वयातून तुम्ही खेळताय ना, हे तरुण पिढीसाठी, आज जो पिढी आहे ना जी मैदानाच्या बाहेर आहे, त्यांना खरं तर आपण मैदानात आणलं पाहिजे. बरोबर. तरुण पिढीला ना खरंच अध्यक्ष आमचे तेजस बटवले आहेत. तरुण पिढीला कळलं पाहिजे की खेळ काय असतं आणि राजकारण काय असतं. खेळ म्हणजे राजकारण नाही. खेळामध्ये म्हणजे काय माहिती आहे, वयाचं बंधन नसतं. लहान वयापासून 60 वर्षापासून वर्षापर्यंत जोपर्यंत हाडं मजबूत आहेत तोपर्यंत खेळलं पाहिजे, हे माझं आहे. आणि मी सगळ्या आमच्या, मला वाटतं कमिटीमध्ये दापोली पंचकृषी कमिटी जेव्हा स्थापन झाली ना, त्यावेळेस मला असं वाटलं की आपल्या दापोली पंचकृषी कमिटी काहीतरी करेल आणि आता करते आणि मजबूत कमिटी आहे. ज्या अध्यक्ष तेजस बट्टावले साहेब आहेत, स्वतः प्रदीप महाप्ती आहेत, विनय आहे, प्रशांत आहे, हेमंत मुलूक आहे, राणे साहेब आहेत, यांच्यामुळे कमिटी जी मजबूत झाली ना. कारण काय माहिती, कुठलाही आपण जो प्रयोग करतो किंवा कमिटी स्थापन करतो ना, ते त्याच्यामध्ये असणारे सभासद मजबूत पाहिजे, त्याशिवाय कमिटी स्थापन होत नाही. आणि ही कमिटी स्थापन झाली मजबूत, कणखर दापोलीमधली. आणि ही दापोलीमधली मला वाटतं पहिली कमिटी असेल
इतकी मजबूत आहे, आम्ही आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करू. हो नक्कीच आणि दादा. एक आणि आणि मला- मला एकच आहे फक्त की म्हणजे आमच्या जे व्हायचे आहेत ना, म्हणजे आम्ही 40+ झाला होतो, मी पण झालो 40+, हे पण आहे बरेचसे. ज्या वेळेस संघाची धुरा सांभाळायची वेळ येते ना, जेव्हा जबाबदारी घ्यायची वेळ येते, तेव्हा ही लिजंड प्लेअर नेहमी तयार असतात. आज तरुण पोरं थोडंसं बरोबर. घाबरतात की मी बॉलिंग घेतली, मला 20 रन पडले तर मला जर नाव खराब होईल किंवा मला, पण हे आमचे जुने प्लेअर कधी घाबरले नाही बॉलिंग टाकायला. बरोबर मित्रांनो, मी काय माहिती म्हणतो, मी वयाच्या जबाबदारी घ्या. 15-16 वर्षापासून खेळतोय. आता माझं 45 वर्ष आहे. 25 वर्ष मी क्रिकेट खेळतोय. परंतु आजच्या प्लेअरला ते ना डोक्यात गेलं नाही पाहिजे, क्रिकेट घुसलं नाही पाहिजे. क्रिकेट कसं खेळलं पाहिजे, गेम काय, जबाबदारी घ्यायला शिका. जबाबदारी घेणं, आपला संघ जिंकलाच पाहिजे, हरला तर दुःख मानायचं नाही आहे, याच्यावरती माझं मत आहे. आणि तुम्ही खेळा, आपल्या तालुक्याला, आपल्या गावाला, आपल्या वाडीला पुढे घेऊन जावा, हीच माझी इच्छा आहे. आणि नक्कीच आपल्या दादा. नक्कीच महाराष्ट्र राज्यामध्ये बरेच क्रिकेटर आहेत. मग त्यांना तुम्ही डोक्यात हवा गेलं ना, तुम्ही क्रिकेट खेळू शकत नाही. म्हणून मग मोठ्या प्लेअरला काय माहिती, मोठे प्लेअर असे बनत नाही आहे. एक तरुण मुलाला अजून एक मोलाचा सल्ला असेल की दादा जशी बोलले की क्रिकेट डोक्यात जाऊन देऊ नका, क्रिकेटची इज्जत करा, क्रिकेटचा सन्मान करा. मैदानात खेळताना तुमची वर्तणूक सगळ्यात महत्त्वाची महत्त्वाची. असते. ठीक आहे, बरोबर. तुम्ही किती चांगलं खेळता त्याच्यापेक्षा तुमची वर्तणूक किती चांगली आहे ते सगळ्यात जास्त बघितलं जातं. ठीक आहे, एखादा प्लेअर एक 6 मारून एक विकेट घेऊन एक रील टाकून हिरो होऊ शकतो, परंतु तुमची एखादी चुकीची वागणूक, चुकीची वर्तणूक जर व्हायरल झाली तर एक क्रिकेटर म्हणून तुम्ही कुठेतरी बदनाम होऊ शकता. बरोबर. तर त्याची काळजी आपल्या सगळ्यांनी बरोबर. हो, नक्की नक्कीच. तेजस साहेब, कसं कारण- माहिती आहे, क्रिकेट असू दे किंवा फुटबॉल असू दे, प्रत्येक प्लेअरची, प्रत्येक सभासदची, कमिटीची इज्जत केली पाहिजे प्रत्येक खेळाडूने. हे माझं महत्वाचं आहे. नक्कीच. आयोजकांची आयोजकांची- आपल्याला जे प्लॅटफॉर्म देतात ना खेळायला, त्या आयोजकांची सुद्धा इज्जत केली पाहिजे. केली पाहिजे, तर तुम्ही क्रिकेट खेळू शकता पुढे, नाही तर तुमचं क्रिकेट काय शून्य आहे. हे माझं मत आहे. आणि हे पोचलं पाहिजे, महाराष्ट्रावर पोचलं पाहिजे. बरोबर आहे. आपण जे काय महत्त्वाचं मत व्यक्त केलं आहे, आता जे क्रिकेट आहे आणि आपल्याकडे बऱ्याच वर्षापासून क्रिकेट चालू आहे आणि आपण त्याच्याकडे आपली जी ग्रामीण टीम आहेत आणि जे क्रिकेट खेळतात लोक, मुलं कामं सांभाळून जो मिळणारा वेळ, फावला वेळ आहे त्या वेळेत आपलीची आवड जोपासतात. भविष्यात अशा प्रकारचं क्रिकेट खेळलं, जसं जरी आता गावच्या ठिकाणी ग्राउंड नसले किंवा आपली गावाकडची लोकं मुंबईला स्थलांतरित होत आहेत, त्यामुळे क्रिकेट मुंबईला खेळतात आणि तो एक रविवार मिळतो. परंतु त्याच्यासोबत आपण जे काही काम करतात त्याच्यातून जी आपली जमापुंजी होते छोटीफार, त्याच्यातून या क्रिकेटसोबत एक सामाजिक काम देखील करत असतात. कधीकधी त्याचा गाजावाजा होत नाही, परंतु आणि आपण ते सांगतही नाही, परंतु जरी क्रिकेट एक खेळाचं माध्यम असलं तरी त्याच्यातून एक सामाजिक आपुलकीची भावना देखील जपत असतात. तर सर्वांनी क्रिकेटकडे चांगल्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. एक अजून मेसेज द्यायचा आहे कुठं एक, कारण कसं म्हणजे आपण क्रिकेट जे खेळतो ना, आपण प्रोफेशनल क्रिकेट नाही करत, आपण गाव पातळीवर खेळतो. त्यावेळेस मैदानामध्ये ज्यावेळेस आपण खेळतो त्यावेळेस आपण आपल्या कुठेतरी गावाचं किंवा वाडीचं प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे ज्यावेळेस आपण खेळतो त्यावेळेस वर्तणूक जी आपली होते ना, त्यावेळेस तो खेळाडू म्हणून कोणी ओळखत नाही, पण तो खेळाडू कुठल्या गावचा आहे किंवा कुठल्या वाडीतला आहे तर ते बघितलं जातं की बाबा ह्या वाडीतला हा खेळाडू आहे, यांनी वर्तणूक अशी केली तशी केली. त्यामुळे खेळताना वर्तणूक फक्त चांगली ठेवा. नक्कीच तुमच्या गावाचं आणि वाडीचं आणि संघाचं नाव नक्कीच त्यात मोठं म्हणजे नक्कीच अध्यक्ष साहेब. खरंच मैदानामध्ये जेव्हा खेळाडू असतो ना, मैदानामध्ये सगळ्या खेळाडूंची वर्तणूक, 11च्या 11 खेळाडूंची वर्तणूक चांगली पाहिजे. हे 100% पाहिजे. तर तुम्ही खेळ पुढे वाढवू शकता, तुम्ही खेळू शकता. प्रशांतदादा कांबळे साहेबांना थोडं बोलायचं आहे. नमस्कार, माझं नाव प्रशांत कांबळे. खरं तर ही पंचकृषीमध्ये आम्हाला जॉईन झाल्यापासून आमचा एकच उद्देश होता, या पंचकृषीला जॉईन झाल्यापासून, की ह्या पंचकृषीचा एक उद्देश होता की बाहेरचे खेळाडू जे गावाबाहेरचे ते इथे येऊन आमच्या गाव लेवलला येऊन ट्रॉफ्या घेऊन जात होते, पण आमच्या गावातली मुलं ज्या गावाची स्थायिक आहेत त्यांना कधी खेळायला भेटत नव्हता, खेळायला प्लॅटफॉर्म भेटत नव्हता. या पंचकृषीने एक महत्त्वाचा एक मुद्दा एक सगळ्यांसमोर आणला की आपल्या गाव लेवलच्या गावातल्या वाडीतले जे प्लेयर आहेत ते कधी पुढे येतील. ते फक्त खेळच बघणार का, जे बाहेरून प्रोफेशनल जे प्लेयर येतात त्यांचा फक्त गेम बघणार का. ह्या पंचकृषीची एक मोठी ताकद आहे की जे आपण देणं लागतं की त्या प्लॅटफॉर्ममुळे
आमच्या पंचकृषीतल्या बरेचशा गावामधून बरेचशा वाडीमधून एक चांगले फलंदाज चांगले गोलंदाज हे उदयमुखास आले आणि वेगवेगळ्या पातळीवरती क्रिकेटच्या लेवल ओपनमध्ये नावरूपाला येऊन चांगले क्रिकेट खेळायला लागले. जर ही पंचकृषी जर स्थापन झाली नसती तर आज ते आपल्या परिचयास आलेच नसते. कारण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यूट्यूब लाईव्हवरती आमच्या काय काय फलंदाजीची अशी बॅटिंग किंवा काय गोलंदाजी बॉलिंग बघू शकता की खरोखर खूप इम्प्रूव्हमेंट झाली त्याच्यामुळे. आणि हा प्लॅटफॉर्म हा खरोखर आमच्या पंचकृषीने दिला, बाकी हा कुठेही भेटला नसता. त्यामुळे खूप आभारी म्हणजे आम्ही भाग्य समजतो आमचं की आम्ही या पंचकृषीमध्ये आम्ही खेळतो, कमिटीवरती कार्य करतो आहे आणि या कमिटीमध्ये खेळण्यास आम्हाला चान्स भेटला. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद या पंचकृषी. हो नक्कीच, कारण या पंचकृषीमुळे आपल्या ग्रामीण भागातील मुलांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. आपण पंचकृषीमध्ये क्रिकेट्सबरोबरच आपण एक पंचकृषी प्रीमियर लीग, पंचकृषी चषक अशा चांगलं खेळाडूंना थोडंसं चांगलं त्याच्यातून आर्थिक सहाय्य मिळेल अशा टुर्नामेंट देखील ठेवतो. आणि त्या संदर्भात थोडे अध्यक्ष आभार मानायचे फक्त की ज्यांनी या पंचकृषीची संकल्पना मांडली. ठीक आहे, मी खूप थोड्यानंतर जॉईन झालो, पण ज्यांनी संकल्पना मांडली आणि ज्यांनी ही पंचकृषी स्थापन केली, ठीक आहे, जे संस्थापक असतील किंवा ज्यांनी सुरुवात केली, त्यात प्रामुख्याने मी नाव घेईन संदीपजी राणेसाहेब, संदीप रावळे साहेब, या दोघांना मी ओळखतो. त्यानंतर विशाल पांढरे सुद्धा आहेत, साकोड्या संघाचे खेळाडू आहेत. ह्या लोकांनी संकल्पना ती मांडली, तयार केली आणि ती त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्यावर नंतर मग बरेचसे खेळाडू आले ज्यांनी त्यात सहभाग घेतला आणि ही पंचकृषी आज ह्या लेवलला आणून ठेवली. तर या सर्व संस्थापक आहेत, जे मी 3 नावं घेतली, प्रामुख्याने ही 3 नावं. आणि त्यानंतर अजून एक अनिल मोहिते सुद्धा होते त्यावेळेस. ठीक आहे, तर या लोकांनी सुरुवात केली आणि नंतर आज आमची कमिटी आहे त्यांनी त्याला पुढे घेण्याचा प्रयत्न केला आणि आज आम्ही जवळ 8-9 वर्ष झाले आम्ही कमिटी चांगली स्थापन करतो. तर यापुढे तरुणांनी यावं आणि ही पंचकृषी अशीच चालू ठेवा. आणि जसं आता प्रशांत कांबळे साहेबांनी सांगितलं की आपले खेळाडू येत आहेत बाहेर चांगले खेळत आहेत, तर तुम्ही ही पुढे घेऊन जातातच. आम्ही जोपर्यंत आम्ही सांभाळू, परंतु पुढे अशीच घेऊन जा. नक्कीच